बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होत आहे ते या समिटच्या माध्यमातून आणखीन परखडपणाने आणखीन चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे, ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन. आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीन्याय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार. आपला जो अधिकार आहे तो ज्येष्ठांचा आहे आणि तो ते देतील. मी माझं काम करणं सकारात्मक पद्धतीनं करणं, लोकांनी ज्यासाठी मला निवडून दिलेलं आहे ती भूमिका बजावणं यामध्ये मी जास्ती म्हणजे महत्त्व देणं मी योग्य समजते. आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार म्हणजे 3,000 रुपये महिन्याला आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार? अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही, RBI नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही, सगळं नियमात बसून केलं. कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे. स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे.